दत्त जयंतीला आपण दत्त जन्माचा सोहळा साजरा करीत असतो. कारण त्या दिवशी दत्तांचा जन्म झाला. तो कसा झाला हे गुरुचरित्रातल्या 4थ्या अध्यायात सांगितले आहे. फार पूर्वी अत्री या नावाचे एक थोर ऋषी होऊन गेले. ते एका आश्रमात राहत असत. दिवसाचा बराच वेळ पूजा अर्चा जप व ग्रंथवाचन यात जात असे. अत्रे ऋषींच्या पत्नीचं नाव अनुसया. ती सुंदर होती, पतिव्रता होती. पती हाच परमेश्वर मानून ती त्यांची सेवा करत असे. त्यांच्या पूजेची सर्व व्यवस्था नीट ती करत असे. घरी कुणी अतिथी आले तर त्यांचं स्वागत करायचं. तिच्या पतिनिष्ठेचा लौकिक सर्वत्र झाला होता. तो इंद्रादी देवांनाही कळला. तिची एकदा खरोखरच परीक्षा पाहावी असं देवांच्या मनात आलं. त्यासाठी देवांनी ब्रह्मा विष्णू व महेश यांना पृथ्वीवर पाठवले. ते तिघेही देव स्वर्गातून निघाले, ऋषींच्या आश्रमात आले. अनुसयेनं त्यांना पाहिलं. अत्रे ऋषी नदीवर स्नानाला गेले होते. तिनं त्या तिघांचं स्वागत केलं, बसायला आसनं दिली, गार पाणी दिलं. ती नम्रतेने म्हणाली, देवा, आज आपण आश्रमात आला, बरं वाटलं, पण हे अकल्पित येणं कशासाठी ते नाही आलं लक्षात. तेव्हा विष्णुदेव म्हणाले, खूप दिवस तुझी कीर्ती ऐकत होतो, आज मुद्दाम भेटायला आलो. आज तिघेही आश्रमात जेवणार आहोत. खूप भूक लागली आहे. तरी आमच्या सर्व इच्छा तू पूर्ण करणार असशील तर थांबतो, नाहीतर परत जातो. त्यावेळेला अनुसया म्हणाली, हो, अगदी आनंदानं. ऋषी तपश्चर्येला गेले आहेत, ते आले की वाढते लगेच. तेव्हा शंकरदेव म्हणाले, छे, आम्हाला खूपच भूक लागली आहे. ते येईपर्यंत धीर नाही निघणार. पोटात कावळे कोकलायला लागलेत. अनुसयेने तिघांची पानं मांडली व त्यांना जेवायला बोलवलं. देव म्हणाले, तू आमची एक इच्छा पूर्ण करणार असशील तरच आम्ही जेवायला येतो, नाहीतर जातो इथून. ती म्हणाली, देवा, आपली इच्छा कळल्याशिवाय मी काय सांगू? सांगा तुमची इच्छा. तेव्हा देव म्हणाले, तू थोर पतिव्रता आहेस, ते ऐकूनच तुझी परीक्षा पाहायला आलो आहे. तशी खात्री पटली तरच आनंदाने आम्ही जेवू. तेव्हा तू विवस्त्र होऊन जेवण वाढलं पाहिजे. अनुसया मनातून गोंधळली. तिनं अत्री ऋषींचं स्मरण केलं, त्यांना मनोभावे नमस्कार केला आणि ती निश्चयी स्वरात म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही, उठा, निया पानावर बसा. तिघेही आसनावर बसले. अनुसयेने वाढायला सुरुवात केली व ती अंगावरची वस्त्रे उतरायला लागली. तोच चमत्कार झाला. ती जे तिन्ही देव तिथं होते ते नवजात बालके बनली व ट्याहा करून रडू लागली. अनुसयेला तर खूपच आश्चर्य वाटलं. ती अगदी बावरून गेली. काय करावं ते सुचेना तिला. तिने एकेकाला जवळ घेतलं. जवळ घेताच तिने त्यांना दूध पाजले. इतक्यात ऋषी आले. त्यांनी हा प्रकार पाहिला. ते अंतर्ज्ञानी होते. त्यांनी खरा प्रकार लगेच ओळखला. त्या बालकांना नमस्कार केला. पत्नीलाही सारं विचारलं. तिनंही त्या बाळांना खाली ठेवून भक्तिभावाने नमस्कार केला. ती तीनही बालके त्या आश्रमात त्या स्थितीत राहिली. तीनही देव मूळ स्वरूपात उभे राहिले. त्यांनी अत्री ऋषींना व त्यांच्या पत्नीला आदराने नमस्कार केला. ते म्हणाले, ऋषीवर्य, आज आम्ही अनुसयेच्या पतिनिष्ठेची कसोटी पाहायला आलो होतो. आमची खात्री पटली, आम्ही परत जातो व इंद्रादी देवांना सगळं काही सांगतो. तेव्हा ऋषी म्हणाले, आता या बालकांचं काय? पण देवांनाही झटकन उत्तर सुचेना. शेवटी ब्रह्मदेव म्हणाले, ही बालकं इथेच राहतील, वाढतील, मोठी होतील व पुढे आमची तिघांची रूपं धारण करून एकरूप असा दत्तावतार सर्व लोकांना दिसेल. जो भाविक भक्त श्रद्धेनं या त्रिमूर्तीची भक्ती करेल तो संसारी जीवनात नेहमीच सुखी दिसेल. आता आम्ही जातो. इतकं सांगून तिघेही देव क्षणात अंतर्धान पावले. ती तीनही नवजात बालके म्हणजे स्त्रीमूर्ती बरं का. ब्रह्मा विष्णू व महेश त्रिमूर्ती देव हाच दत्त. आपल्या गावात दत्ताचं देऊळ असतं, तर अनेक भाविक रोज आपण दर्शनाला जात असतो. काही भाविक गुरुवारी दत्ताचा उपवास करतात, दत्त दर्शन घेतात व रात्री तो सोडतात. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला दत्त जयंतीचा उत्सव साजरा करतात. ज्या गावी दत्त मंदिर असेल